हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीचं पात्र कोरडं ठाक पडलंय। तापमानात वाढ झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 26 लघु तलावांनी तळ गाठलाय। कयाधू नदीचे पात्र कोरडं पडल्यानं हिंगोलीकरांवर जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यात शेतकरी चिंतेत आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस कमी पडल्याने आणि तापमानात वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील 26 लघु तलावांनी तळ गाठलाय। तर हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचा पात्र कोरडं ठाक पडलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आणि तापमानात वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांसह तलावाने तळ गाठलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी म्हणून कयाधू नदी ओळखली जाते। आणि याच नदीपात्रामध्ये आता संपूर्ण तळ गाठले नदीपात्राने। बघू शकता की मी नदीपात्रामध्ये आहे। या नदीपात्रामध्ये आपण बघू शकता की संपूर्ण नदीपात्राने आता तळ गाठलेला आहे आणि संपूर्ण नदीपात्र आपल्याला असं भयान या ठिकाणी कोरडं ठाक असल्याचं पाहायला मिळते। दरवर्षी या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी साठा असतो। याच या नदीवरती परिसरातील शेतकरी सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी असतो। सिंचनासाठी पाणी महत्त्वाचं असतं। या नदीवरती शेतकरी अवलंबून असतात। मात्र यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे आणि तापमानात वाढ झाल्यामुळे या संपूर्ण नदी जी आहे ती आता कोरडी ठाक झालेली आहे। संपूर्ण असंच पात्र या ठिकाणी आपल्याला कोरडं असल्याचं पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नदीवरती जे आहे ते असो त्या ठिकाणी शेतकरी असो या ठिकाणी अवलंबून असतात। मात्र आता संपूर्ण नदी पात्रात पाणी कमी झाल्यामुळे आणि नदी तळ गाठल्यामुळे आता जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।